राज्य शासन या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघत आहोत विधान परिषद. महाराष्ट्र विधिमंडळाचं हे दुसरं सभागृह आणि ते अप्रत्यक्षरित्या समाजातल्या विविध घटकांकडून निवडलं जातं. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 आहे. किती? 78. मग यातील कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रामधल्या तज्ज्ञ व्यक्ती राज्यपाल ह्या नेमतात. तर उरलेले प्रतिनिधी हे विधानसभा, स्थानिक शासन संस्था, शिक्षक मतदार संघ आणि पदवीधर मतदार संघाकडूनच निवडले जातात. त्याच्यानंतर विधान परिषद ही पूर्णतः बरखास्त कधीच होत नाही. मग यातील काही ठराविक सदस्य संख्या दर 2-2 वर्षांनी निवृत्त होते. किती? दर 2 वर्षांनी. 2-2 म्हणजे काय? तर दर 2 वर्षांनी निवृत्त होते आणि तेवढ्याच जागांसाठी मग निवडणुका होऊन ती पदं ही भरली जातात. आलं लक्षात? मग विधान परिषदेचं हे कामकाज विधान परिषद सभापतीच्या नियंत्रण आणि मार्गदर्शनाखाली चालतं. कुणाच्या कामकाज हे विधान परिषद सभापतीच्या खाली नियंत्रण आणि मार्गदर्शन हे चालतं आणि सभापतींच्या अनुपस्थितीमध्ये हे उपसभापती ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडतात. त्याच्यानंतर आलं महाराष्ट्राचं कार्यकारी मंडळ. तर महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा हा समावेश केला गेलेला. त्याच्यामध्ये आता पुढचा मुद्दा आहे राज्यपाल. तर केंद्रीय पातळीवरील राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामधारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटक राज्य पातळीवरील राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. कोण असतात? प्रमुख, राज्यपाल. आणि राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून होते आणि त्यांची मर्जी असे तोपर्यंतच ते अधिकार पदावर राहू शकतात. मग राज्यपालांनाही कायदेविषयक काही महत्वाचे अधिकार आहेत. उदाहरण बघितलं तर विधानसभा आणि विधान परिषदेनं संमत केलेले विधेयक आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. विधिमंडळाचं अधिवेशन हे बोलवण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो आणि विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा हा करण्याची गरज जर निर्माण झाली, जर गरजच पडली आणि त्याला निर्माण करावं लागलं तर मग राज्यपाल तसा अध्यादेश असा काढू शकतात. लक्षात आला मुद्दा? गरज जर निर्माण झाली तरच मग राज्यपाल तसा अध्यादेश हा काढू शकतात. पुढचा मुद्दा आपला आहे की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. तर विधानसभेमध्ये ज्या पक्षाला स्पष्ट अगदी बहुमत मिळतं त्याच पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो आणि मुख्यमंत्री आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतात. मुख्यमंत्री हे प्रधानमंत्र्याप्रमाणे कार्यकारी प्रमुख असतात. मग राज्यांचा संपूर्णपणे कारभार हा राज्यपालाच्या नावाने चालतो, परंतु प्रत्यक्षात मात्र संपूर्ण कारभार हा मुख्यमंत्रीच करतात. आलं लक्षात? राज्याचा संपूर्ण कारभार हा राज्यपालाच्या नावानेच चालतो, परंतु प्रत्यक्ष तिथं कार्य आणि कारभार कोण करतं? मुख्यमंत्री. कोण करतं? मुख्यमंत्री तिथे काम करतात प्रत्यक्षामध्ये. पुढे बघूया मुख्यमंत्र्यांची कार्य आणि काही मंत्रिमंडळाची निर्मिती. तर आता बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम आपलं एक मंत्रिमंडळ सगळं तयार करावं लागतं आणि हे काम अगदी आव्हानात्मक आहे, कारण मंत्रिमंडळ अधिकाधिक प्रातिनिधिक
होण्यासाठी सर्व प्रदेशांना, विविध समाजातल्या घटकांना, म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय महिला, अल्पसंख्याक इत्यादींना संपूर्णपणे सामावून आपल्याला घ्यावं लागतं. कुणाला? मुख्यमंत्र्यांना. आणि मग स्पष्ट जर बहुमत नसलं तर काही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. मग अशा वेळी सर्व घटक पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचं अवघड काम हे मुख्यमंत्री पार पाडतात. कोण? मुख्यमंत्री. मग आता खाते वाटप कसं काय होतं ते बघूया. तर मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खात्याचं वाटप करावं लागतं. आणि हे खाते वाटप करताना मंत्र्यांचा राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य, त्यांची लोकमताची जाण आणि नेतृत्व, त्यांच्यामध्ये असलेल्या सगळ्या बाबींचा मुख्यमंत्र्यांना खाते वाटप करताना विचार करावा लागतो. बरोबर? पुढे बघूया खात्यांमध्ये समन्वय. तर मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे एकत्रितरित्या विधानसभेला जबाबदार असल्यानं कार्यक्षम कारभाराची अंतिम जबाबदारी जी असते ती मुख्यमंत्र्यांवर असते. तर आता खात्यामध्ये सहकार्य आणि समन्वय हा नसेल तर मग त्याचा परिणाम शासनाच्या कामगिरीवर होतो. साहजिकच आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना खात्यामधले जे वाद आहेत ते दूर करून सर्व खाती हे एकाच दिशेने काम करत आहेत किंवा नाहीत हे सगळं बारकाईनं बघावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपल्या राज्याचे नेतृत्व. तर हे राज्याचं नेतृत्व काय आहे? तर प्रधानमंत्री ज्याप्रमाणे आपल्या देशाचं नेतृत्व करतात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सुद्धा राज्याचं नेतृत्व करतात. मग आपल्या राज्यातल्या काही लोकांचं हित, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी या संपूर्णपणे लक्षात घेऊन त्याच्यानुसार या नवीन धोरणाची निर्मिती ही मुख्यमंत्र्यांना करायची असते. मग ह्याच्यामध्ये काय होतं तर राज्यातली जनता ही मुख्यमंत्र्यांकडे आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती आहे. हे मुख्यमंत्री आहेत तर हे आपले प्रश्न सोडवणारे व्यक्ती आहे असं म्हणूनच बघत असतात, पाहत असतात. मग राज्याच्या प्रश्नांची दखल घेऊन त्यावर शासनाच्या वतीनं उपाय योजनेचं आश्वासन हे मुख्यमंत्र्यांनी दिल्यास जनतेला दिलासा मिळतो. काय मिळतो? दिलासा मिळतो. मग महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक प्रागतिक राज्य आहे. म्हणजे शिक्षण, उद्योग, सेवा क्षेत्र, आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षितता इत्यादी बाबत ते अगदी आघाडीवर आहे. तसंच दहशतवादी कारवाया आणि काही भागातील नक्षलवादी चळवळ ही आपल्या राज्यापुढे असणारी ही दोन मोठी आव्हानं आहेत. हे सगळं चालत असताना हे एक नकारात्मक असं आपलं एक आव्हानं आपण ही वाचलेली आहे. दोन. पुढे बघूया आपण काय शिकलो. याच्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून तुम्ही विधानं पुन्हा लिहायचे. तर ती व्यवस्थित वाचून तुमच्या वहीमध्ये नमूद करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागाकडे वळूया.